नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच लोकांचे मला मेसेजेस येत होते की सर एन्व्हायरमेंट या विषयावरती काही करंट अफेअर्सचा एखादा व्हिडिओ बनवता येत असेल तर बनवा. लक्षात घ्या आता वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि खूप जर कन्सेप्च्युअल आपल्याला जायचं असेल तर त्याला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे एकदम आपण क्रिस्पमध्ये एकदम टू द पॉइंट या विषयावरती चर्चा करणार आहोत. पहिला चालू घडामोडीचा जो मुद्दा आहे तो आहे पर्वतमाला. ओके. पर्वतमाला काय आहे बघा, नावातच आहे पर्वत म्हणजे हिली एरियाशी संबंधित आहे. तर जिथं हिली एरिया आहे, डोंगराळ प्रदेशात आहे, तिथं रोड करणं अवघड आहे किंवा त्याचं मेंटेनन्स खूप खर्चिक आहे. तर अशा ठिकाणी शासनानं रोपवे ही एक नवीन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणलेली आहे. आतापर्यंत आपल्याकडे रोपवे काही ठिकाणी होते, पण ते पर्यटनाच्या दृष्टीनं होते. ओके. आपण त्याच्यामध्ये खूप होलिस्टिकली ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीनं रोपवेचा विचार नाही केला. पण हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये कॉमन आहे, जिथं रोपवे हे ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरलं जातं आणि रोडवेच्या कंपॅरिझनमध्ये हिली एरियामध्ये हे जास्त इकॉनॉमिकल पण आहे आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आहे. ओके. सो आता झालेल्या बजेटमध्ये 2022-23च्या बजेटमध्ये हे अनाऊन्स केलेलं आहे पर्वतमाला स्कीम. याची नोडल एजन्सी काय आहे, कोणती आहे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेज. ओके. नेक्स्ट बघूया. IUCN जसं रेड लिस्ट पब्लिश करते धोकादायक प्राण्यांच्यासाठी किंवा वनस्पतींसाठी, ओके, धोकादायक स्थितीत पोहोचलेले ज्यांची संख्या कमी होत आहे अशांसाठी IUCN रेड लिस्ट पब्लिश करते. तशाच पद्धतीनं IUCN आता ग्रीन लिस्ट सुद्धा पब्लिश करणार आहे. ओके. आता ग्रीन लिस्ट कशासाठी पब्लिश करणार आहे बघा, तर जेवढे काही प्रोटेक्टेड एरियाज आहेत किंवा कॉन्झर्वेशन एरियाज आहेत भारताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपले प्रोटेक्टेड एरियाज म्हणजे कोणते, तर वाईल्ड लाईफ सँच्युरीज असतील, नॅशनल पार्क्स असतील, तर यांची एक यादी बनवली जाते आणि याच्यामध्ये कोणत्या नॅशनल पार्कमध्ये किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये बेस्ट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस वापरले जातात, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होते, अशा प्रोटेक्टेड साईट्सना ग्रीन लिस्टमध्ये घेतलं जातं. ओके. म्हणजे हा एक प्रोग्राम आहे ज्याच्यातून थोडक्यात कॉम्पिटेटिव्ह वातावरण करून, स्पर्धात्मक वातावरण करून, बक्षिसाच्या माध्यमातून असेल किंवा रँकच्या माध्यमातून एन्व्हायरमेंटल प्रॅक्टिसेस मॅक्झिमम प्रोटेक्टेड एरियानी राबवावेत असा हा उद्देश आहे. तर अजूनपर्यंत एकही इंडियन साइट्स कुठलाही प्रोटेक्टेड एरिया आपला या लिस्टमध्ये नाही आहे. तर हे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं. ओके. दुसरा आहे डुगोंग कॉन्झर्वेशन रिझर्व, ज्याला आपण सी काऊ म्हणतो किंवा समुद्री गाय असं पण म्हटलं जातं. तर हा प्राणी जो आहे तो मुख्यत्वे समुद्रातील जे ग्रास आहे, सी ग्रास जे आहेत ते खातो. तर याच्या कॉन्झर्वेशनसाठी इंडियातलं पहिलं कॉन्झर्वेशन रिझर्व हे गल्फ ऑफ मन्नार तमिळनाडूमध्ये आता तयार होत आहे. तर त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. IUCN रेड लिस्टमध्ये बघा व्हलनरेबल कॅटेगरीमध्ये हे आपण टाकतोय. त्यानंतर आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टमध्ये शेड्यूल 1 मध्ये आहे, म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटेक्शन आहे. जसं आपलं टायगर वगैरे आपण शेड्यूल 1 मध्ये टाकतोय आणि साईट्समध्ये अपेंडिक्स 1 मध्ये आहे. तर इथं सुद्धा हायस्ट प्रोटेक्शन याला आहे. तर आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचं. डुगोंग सी काऊ म्हटलं जातं, फोटो तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं माऊथ असतं, हा सी ग्रास खात असतो. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे, ऑदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कॉन्झर्वेशन मेजर्स. आता आपल्या इंडियामध्ये जेवढे काही कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहेत त्याच्या बाहेर सुद्धा बरीचशी अशी जागा आहे, काही प्रदेश आहेत जिथं बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, पण तिथं अजूनही आपण नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी किंवा इतर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आपण एस्टॅब्लिश केलेले नाही. तर त्यांच्यासाठी IUCNनी एक नवीन टर्म शोधून काढलेली आहे. तर त्याला ऑदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कॉन्झर्वेशन म्हणतो आपण, OECM. ओके. तर भारतातलं पहिलं OECM जे आहे ते आरवली बायोडायव्हर्सिटी पार्क, जे गुरुग्राम या एरियात आहे. तर इथं घोषणा केलेली आहे. तर आपल्या दृष्टीनं हे महत्त्वाचं. त्यानंतर इश्यू कोण करतं, तर IUCN इश्यू करतं. तर प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेरचा जो एरिया आहे तो जिथं बायोडायव्हर्सिटी जास्त आहे अशा ठिकाणी आपण OECM एस्टॅब्लिश करतो. ओके. नेक्स्ट आहे नवीन रामसार साइट्स. आता रामसार साइट्स कशासाठी करतात वगैरे आपण पाहिलेलं आहे. तर मागच्या 2 वर्षामध्ये खूप जास्त रामसार साइट्स इंडियामध्ये डिक्लेअर झालेल्या आहेत. आता आपली टोटल संख्या 49 पर्यंत पोहोचलेली आहे. हा आकडा लक्षात ठेवा. रिसेंटली 2 महिन्यापूर्वी 2 नवीन रामसार साइट्सना आपण
परवानगी दिलेली आहे. तुम्ही नोट्समध्ये बघितलं असाल तर हे इन्क्लूड आहे. खिजाडिया आणि दुसरं बखिरा. ओके. खिजाडिया इथे गुजरातमध्ये येतं, गल्फ ऑफ कच्छमध्ये. बखिरा जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये येतं, संत कबीरनगर डिस्ट्रिक्टमध्ये. ओके. नेक्स्ट आहे, आपण एअर पोल्युशनच्या माध्यमातून बघा तिथं पाहिलं होतं की नॅचरल एअर पोल्युटंटमध्ये व्होल्कॅनिक इरप्शन हा एक मुद्दा होता. तर व्होल्कॅनिक इरप्शन सध्या रिसेंटली न्यूजमध्ये आहे ते टोनगा नावाचं एक आयलंड आहे पॅसिफिकमध्ये, जे रिंग्स ऑफ फायरमध्ये येतं. म्हणजे रिंग्स ऑफ फायर कशाशी संबंधित आहे, तर हे सगळे प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी तिथं जास्त होतात. ओके. तर त्यामुळे इथं सगळे व्होल्कॅनिक माउंटन्स आहेत. तर लाईव्ह व्होल्कॅनिकची संख्या ह्या रिंगमध्ये जास्त आहे. तर टोनगा आयलंड जो आहे, तर त्या एरियामध्ये व्होल्कॅनिक इरप्शन झालेलं आहे. का न्यूजमध्ये आहे, तर मागच्या 30-40 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती किंवा एवढ्या मोठ्या इरप्शन झालेलं नव्हतं. ओके. तर इतकं मोठं हे इरप्शन झालेलं आहे की डायरेक्ट मेझोस्फिअरपर्यंत ह्याचे सगळे प्ल्यूम्स पोचलेले आहेत. तर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे फक्त टोनगा, पॅसिफिक ओशन आणि व्होल्कॅनिक इरप्शन एवढंच लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट जाऊया. एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही आजकाल ऐकत असाल, ग्रीन हायड्रोजन किंवा ग्रीन अमोनिया. तर हे काय बघा की ग्रीन हायड्रोजन किंवा हायड्रोजन आणि अमोनिया हे फ्युचर आपले इंधन असू शकतात. ओके. आता सध्या हायड्रोजन किंवा अमोनिया वापरण्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज आहेत, जसं हायड्रोजन एक्सप्लोजिव्ह आहे. आपण डायरेक्टली हायड्रोजन असं फ्युअल म्हणून सिलेंडरमधून वापरू शकत नाही. तर याच्यावरती वर्क चाललेलं आहे आणि मे बी फ्युचरमध्ये काही वर्षांमध्ये सगळ्यात प्रॉमिसिंग फ्युअल म्हणून आपण या दोन्हींचा वापर करू शकतो. आता हायड्रोजनच्या बाबतीत बघा, हायड्रोजन ज्यावेळी तुम्ही फ्युअल बर्न कराल त्यावेळी सिम्पली काय त्याचं ऑक्सिडेशन होतंय आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होऊन H2O तयार होणार आहे. म्हणजे याच्यातून कोणताही धूर निघणार नाही, फक्त पाणी निघेल. तर इतकं हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असणार आहे. ओके. सो हायड्रोजन आता ज्यावेळी आपण फ्युअल म्हणून वापरायला तयार करू, त्यावेळी हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठी काही प्रोसेस आहे, अमोनियाची निर्मिती करण्यासाठी काही प्रोसेस आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल की अमोनिया तयार करण्यासाठी हेबर बोश प्रोसिजर वापरली जाते. ओके. किंवा मिथ हायड्रोजन तयार करण्यासाठी बरेचसे मिथेन पायरोलिसिस, वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस असे बरेचसे मेथड्स आहेत. आता या प्रोसेसमध्ये जी काही एनर्जी आपल्याला द्यावी लागते हायड्रोजन किंवा अमोनिया तयार करण्यासाठी, तर ही एनर्जी आपण जर रिन्युएबल सोर्सपासून वापरली, म्हणजे सोलर एनर्जी असेल किंवा विंड एनर्जी असेल, तर यापासून वापरली, म्हणून त्यापासून तयार झालेल्या त्या एनर्जीच्या प्रोसेसमध्ये त्या एनर्जी वापरून जी हायड्रोजन किंवा अमोनिया तयार होईल त्याला आपण ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया म्हणतो. लक्षात येते का बघा. ग्रीन हा वर्ड काय दर्शवतो, जो काही हायड्रोजन किंवा अमोनिया फ्युअल तयार झालेला आहे, तर त्यासाठी एनर्जी वापरलेली आहे ती रिन्युएबल सोर्सपासून वापरलेली आहे. सोलर असेल, विंड असेल किंवा आणखीन काय. ओके. सो आता न्यूजमध्ये काय आहे, तर मिनिस्ट्री ऑफ पॉवरने आता ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाची पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे न्यूजमध्ये आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नेक्स्ट, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021चा पब्लिश झाला आहे. 4-5 महिने झाले असतील. याच्यावरती प्रश्न यायची शक्यता खूप जास्त आहे. ओके. सो याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितलेला असेल, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर हा टॉपिक मला पर्सनली खूप इम्पॉर्टंट वाटतो, कारण 2 वर्षातून एकदा रिपोर्ट पब्लिश होतो आणि ॲग्रिकल्चरमध्ये एन्व्हायरमेंट हा सेपरेट आपण सिलेबस ठेवल्यामुळं याच्यावरती प्रश्न यायची शक्यता जास्त आहे. ओके. सो इथं आपण वेळ घालवायचा नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता नंतर. नेक्स्ट इश्यू एक आहे इंडियन एन्व्हायरमेंट सर्व्हिस. 2014 साली काय झालं की इंडियातले जे एन्व्हायरमेंटल लॉज आहेत, तर त्यांचा एक रिव्ह्यू घेण्यासाठी TSR सुब्रमण्यम समिती स्थापन केली गेली. ओके. त्यांचं मॅन्डेट काय होतं, जेवढे आपले एन्व्हायरमेंटल लॉज आहेत तर ते एकदा रिव्ह्यू करा की त्यामध्ये आणखीन काही चेंजेस पाहिजेत का. तर सुब्रमण्यम कमिटीचं रिपोर्ट आला, तर त्यांचं म्हणणं असं पडलं की आपल्याकडे जेवढे लॉज आहेत किंवा जेवढ्या पॉलिसी आहेत एन्व्हायरमेंटल रिलेटिव्ह, ते ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत. ओके. आपण चुकतोय कुठंतरी इम्प्लिमेंटेशनमध्ये चुकतोय. आपलं इम्प्लिमेंटेशन जे आहे, एक्झिक्युशन जे आहे ते खूप वीक आहे. ओके. मग त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, तर सुब्रमण्यम कमिटीचं असं म्हणणं होतं की आपण एक सेपरेट इंडियन एन्व्हायरमेंट सर्व्हिस स्थापन केली पाहिजे. जसं इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे. तशा पद्धतीने एन्व्हायरमेंट क्षेत्राशी डील करण्यासाठी एक सेपरेट इंडियन एन्व्हायरमेंट सर्व्हिस असली पाहिजे, जिथं त्या क्षेत्रातले एक्सपर्ट असणं अपेक्षित आहे. ओके. तर असं एक
रिकमेंडेशन होतं सुब्रमण्यम कमिटीचं. तर याच्यावरती सुप्रीम कोर्टाने आता सेंटरला विचारलेलं आहे की तसं काही तुम्ही प्लॅनिंग करताय का. ओके. तर सेंटरने आपलं म्हणणं मांडलं आहे. तर त्या आपण डिटेल्समध्ये जायची गरज नाही. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा, इंडियन एन्व्हायरमेंट सर्व्हिसचं रिकमेंडेशन कुणी दिलेलं आहे, सुब्रमण्यम कमिटीचं, त्याचं मॅन्डेट काय होतं आणि त्याचं म्हणणं काय आहे. ओके. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तर नाव सगळ्यात महत्त्वाचं. ओके. नेक्स्ट जाऊ आपण. रिसेंटली नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी जी आहे, NTCA, तर त्यांची एक मीटिंग पार पडली. त्याच्यामध्ये चित्त्यांना आपण इंट्रोड्यूस इंडियामध्ये केलं पाहिजे, असा एक डिसिजन झालेला आहे. इंडियामध्ये जे चित्ते होते ते 1952 साली एक्सटिंक्ट झालेले आहे, नाश झालेला आहे त्यांचा. ओके. त्यानंतर इंडियामध्ये चित्ते नाही आहेत. ओके. तर आपल्यामुळे हे एक्सटिंक्ट होण्याचं कारण काय आहेत, एकतर ओव्हर हंटिंग झालेलं आहे. आपल्याकडे तुम्ही बघत असाल, जुन्या काळात राजे महाराजे किंवा संस्थानिक जे आहेत ते चित्त्यांचा वापर शिकारीसाठी करायचे. ओके. चित्ते हे शिकारीसाठी खूप फेमस आहे. तर बरेचशा राजा महाराजांनी चित्ते पाळले होते किंवा चित्त्यांची पण शिकार केली जायची. तर यामुळे सुद्धा संख्या कमी झाली. प्लस जो हॅबिटॅट लॉस आहे, म्हणजे चित्त्यांना गवताळ प्रदेश लागतो. ओके. चित्ता तुम्हाला माहित असेल जगातला सगळ्यात वेगवान प्राणी आहे. तर तेवढा फास्ट जर पळायचं असेल तर त्याला घनदाट जंगल असणं अपेक्षित नाही आहे, त्याला गवताळ प्रदेश लागतो. ओके. सो अशा पद्धतीचं जे हॅबिटॅट आहे ते स्लोली स्लोली कमी होत गेलं. बरेचसे गवताळ प्रदेश जे आहेत ते आपण ॲग्रिकल्चरसाठी कन्वर्ट केले गेले. ओके. तर ह्या कारणाने एक्सटिंक्ट झालेलं आहे. तर चित्त्यांमध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे एशियन चित्ता आणि दुसरा आहे आफ्रिकन चित्ता. ओके. तर आपल्याकडं जो होता साहजिकच तो एशियन चित्ता होता जो एक्सटिंक्ट झालेला आहे. आता एशियन चित्ते जे आहेत ते फक्त इराणमध्ये शिल्लक आहेत आणि इराणमध्ये सुद्धा ते क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे तिथं सुद्धा त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आता आपल्याला जर चित्ते इंडियामध्ये इंट्रोड्यूस करायचे असेल तर इराण तेवढा सप्लाय आपल्याला करू शकत नाही. त्यामुळे आपण डिसिजन घेतलाय की आपण आता आफ्रिकन चित्ते इंट्रोड्यूस करायचे आहे. ओके. तर त्यासाठी काही पोटेन्शियल साईट्स फॉरेस्ट डिपार्टमेंटनं शोधलेले आहेत. तर हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला महत्त्वाचा आहे कुनो पालपूर, त्यानंतर नवरादेही. हे दोन्ही जे आहेत, कुनो पालपूर नॅशनल पार्क आहे, नवरादेही वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. दोन्ही MP मध्ये आहेत. तिसरा जो आहे गांधीनगर वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि भैसनरोगर वाईल्ड लाईफ सँच्युरी. हे कॉम्प्लेक्स आहे, दोन्ही जवळजवळ वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत. तर हे सुद्धा MP मध्ये आहे. हे तिन्ही साईट्स लक्षात ठेवा. त्याच्यातले पहिले दोन जास्त महत्त्वाचे. आलं लक्षात. चित्त्यांसाठी पोटेन्शियल खालीलपैकी साईट्स कोणती फॉरेस्ट डिपार्टमेंटने शोधलेली आहे, अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. ओके. नेक्स्ट आहे, सगळ्यांनी पुष्पा मूवी बघितली असेल, त्यामध्ये जे रेड सँडल वूडचं किंवा ज्याला मराठीमध्ये आपण रक्तचंदन म्हणतो, तर त्याच्या स्मगलिंग वरती ही स्टोरी बेस्ड आहे, तुम्हाला माहित असेल. तर ही सध्या करंटली एन्व्हायरमेंट अँगलनी न्यूजमध्ये का आहे, 2018 मध्ये पहिल्यांदा याला नियर थ्रेटन्ड कॅटेगरीमध्ये टाकली गेली. म्हणजे जस्ट धोकादायक कॅटेगरीमध्ये आता आलेली आहे. आता आपल्याला मेजर्स घ्यावे लागतील. ओके. पण मागच्या 4 वर्षामध्ये ती डायरेक्ट एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये गेलेली आहे. ओके. म्हणजे आता त्याचं धोकादायक जे स्टेटस आहे ते वाढलेलं आहे. आता खूपच वेगवान किंवा स्पीडीली या वनस्पतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. तर त्याला सगळ्यात मोस्ट द रिझन काय आहे ह्या वनस्पतीचा ऱ्हास होण्यासाठी किंवा ह्या झाडाचा ऱ्हास होण्यासाठी, तर स्मगलिंग. ओके. तर स्मगलिंग का केलं जातं, तुम्ही मूवीजमध्ये बघितलं असेल तर त्याला खूप जास्त व्हॅल्यू आहे. ओके. त्याचा टिंबर इंडस्ट्रीमध्ये यूज आहे. त्यानंतर त्यापासून काही मेडिसिन्स बनवले जातात, आयुर्वेदिक मेडिसिन्स. प्लस फूडमध्ये कलरिंगसाठी याच्यातून कलर सुद्धा एक्सट्रॅक्ट केलं जातं. सो हायली व्हॅल्युएबल वूड आहे. त्यामध्ये जर स्मगलिंग मोठ्या प्रमाणात चालतं. ह्याची जिओग्राफिकल रेंज काय आहे बघा. ईस्टर्न घाट जो आहे, पूर्व घाट, तर त्यातला आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मध्ये जो ईस्टर्न घाटचा प्रदेश येतो, तर त्या स्पेसिफिक एरियामध्ये रक्तचंदन सापडतं. ओके. त्यामुळे या मूवीची स्टोरी पण बघा त्या एरियाच्या बेसवरती आहे. ओके. सो लक्षात ठेवा, आपल्या एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचं, सध्या एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये गेलेली आहे, त्यामुळे याला जास्त धोका आहे. ओके. नेक्स्ट, आपल्या पृथ्वीवरती हिस्टॉरिकली जर आपण बघितलं तर 5 वेळा असं झालेलं आहे की पृथ्वीवरच्या जेवढी काय बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं मास एक्सटिंक्शन झालेलं आहे. खूप प्रचंड प्रमाणामध्ये पृथ्वीवरती बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता नष्ट झालेली आहे. ओके. तर आता सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की आपण आता 6th फेजला आहोत. हे 6व्या वेळा असं होतंय की आता प्रजाती नष्ट होत चाललेली आहे.
फरक एवढाच आहे की आतापर्यंत ज्या 5 वेळा अशा पद्धतीनं जैवविविधता नष्ट झाली, ज्याच्यामध्ये कधी काळी डायनासोर सुद्धा नष्ट झाला, तर ह्याला सगळी नैसर्गिक कारणं होती. कधी काळी व्होल्कॅनिक इरप्शन झालं असेल किंवा कोल्ड क्लायमेट पूर्ण पृथ्वीवरती आलं असेल किंवा भूकंप झाले असतील किंवा एखादा उल्कापात झाला असेल. ओके, जे काही रिझन्स असतील त्याच्यामुळे 5 वेळा जो मास एक्सटिंक्शन झालेला आहे ती पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया होती. ओके, नैसर्गिक कारणामुळे झाली होती. पण हे 6वं जे मास एक्सटिंक्शन होते त्याला सोलली ह्युमन्स आर रिस्पॉन्सिबल, त्यामुळे त्याला अँथ्रोपोजेनिक एक्सटिंक्शन असं म्हटलेलं आहे. त्याला कारणं काय आहेत, तर क्लायमेट चेंज आहे, ज्याच्यामुळं टेम्परेचर रेंज जी आहे ती खूप एक्स्ट्रीम झालेली आहे. ओके, हिवाळ्यात थंडी खूप जास्त पडते, उन्हाळ्यात टेम्परेचर खूप जास्त वाढते किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रीमिझम इंटेन्सिटी वाढलेली आहे. त्यानंतर सी लेवल जी आहे ती राईज होते. त्याचबरोबर जसं समुद्रातलं पाण्याची पातळी वाढते तसं त्याचं टेम्परेचर सुद्धा वाढत आहे. त्यामुळे समुद्रातल्या पाण्याच्या मध्ये जे काय ऑक्सिजन कंटेंट असेल तर त्याचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जे काय ऑक्सिजन सेन्सिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. सो लक्षात ठेवा, आपण 6th मास एक्सटेन्शन ह्या फेजमध्ये आहोत. वी आर वी ॲज अ ह्युमन आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ओके, नेक्स्ट आहे एक न्यूजमध्ये आहे. मेघालयामध्ये जिथं खासी ट्राईब राहते किंवा खासी हिल्स जे आहे तर तिथं एक पिक्युलर प्रकारचं लिव्हिंग रूट ब्रिजेस बनवलं जातं. ओके, तिथली ती परंपरागत आलेली टेक्निक आहे. तर फायकस इलास्टिका रबराची एक जात आहे, ज्याच्या मुळांपासून अशा पद्धतीनं एकमेकांमध्ये शिवून ओव्हन करून एक ब्रिज बनवलं जातं. म्हणजे हे ब्रिज हे 15 फुटापासून 250 फुटापर्यंत आहेत आणि हे बनवण्यासाठी 15 वर्षापासून 30 वर्षापर्यंत पण कालावधी लागतो. पण एकदा हे तयार झालं तर काही सेंचुरी, जोपर्यंत ते झाड जिवंत आहे तोपर्यंत काही शतकं हे लिव्हिंग रूट ब्रिजेस राहतात. माणसाचं एन्व्हायरमेंट बरोबर कोऑर्डिनेशनमध्ये राहण्याचं एक उदाहरण आहे. तर आता हे न्यूजमध्ये का आहे, तर युनेस्कोचं हेरिटेज टॅग जे आहे ते ह्याला मिळावं अशी मागणी पुढे येते. ओके, त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता रिसेंटली हे टुरिस्ट अट्रॅक्शनचा मोठा स्पॉट झालेला आहे, कारण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये असं हे खूप युनिक फीचर आहे जिथं झाडांच्या मुळापासून डायरेक्टली ब्रिज तयार केलं जातं. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा, मेघालय, त्यानंतर खासी ट्राईब आणि नॉर्थ ईस्टमध्ये सगळे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टच आहेत, त्यामुळे ही काय लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, नेक्स्ट येतं आपली जी UNFCCची जी मीटिंग झाली होती रिसेंटली, ज्याला आपण कॉन्फरन्स ऑफ मीटिंग 26th म्हणतो, जी ग्लासगोला झाली होती युनायटेड किंगडममध्ये. तर तिथं त्यावरती आपण डिटेलली बघितलेलं आहे, नोट्समध्ये पण मी ते दिलेलं आहे. याच्यामध्ये नवीन काय आहे बघा, तर इंडियाचं जे INDC आहे, इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, तर त्यामध्ये काही ॲडिशन्स इंडियानं केलेले आहेत, त्याला 5 पॉईंट टार्गेट्स म्हटलं जातं. पहिलं टार्गेट काय आहे, आपलं जे नॉन फॉसिल फ्युएल जे आहे, जीवाश्मापासून जे इंधन तयार करतो ते सोडून जे अजीवाश्म इंधन आहे, नॉन फॉसिल फ्युएल जे आहे, थोडक्यात रिन्युएबल सोर्सेस जे आहेत, सोलर असेल, विंड असेल किंवा बाकीचे रिन्युएबल सोर्सेस, तर त्यांची कॅपॅसिटी आपण डायरेक्ट 500 गिगावॅटला नेतोय 2030 पर्यंत. लक्षात येते का बघा, सुरुवातीला आपण 60 गिगावॅटची कॅपॅसिटी ठेवली, नंतर ती 200 गिगावॅटला आपण अपग्रेड केली होती 2022 पर्यंत. आता आपण 2030 पर्यंत डायरेक्ट 500 मेगावॅटचं टार्गेट ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत जेवढं आपलं एनर्जी रिक्वायरमेंट असेल त्यातली 50% एनर्जी रिक्वायरमेंट आपण रिन्युएबल सोर्सपासून फुलफिल करणार आहोत. तर हे एक इंडियाची कमिटमेंट आहे. त्यानंतर 2030 पर्यंत आपली जी कार्बन इंटेन्सिटी आहे इकॉनॉमीची, ती 45% जास्त आपण टक्केवारीने कमी करणार आहोत कार्बन इंटेन्सिटी. ओके, तर हे एक टार्गेट आहे. 2030 पर्यंत आपण 1 बिलियन टन कार्बन इमिशन जे आहे ते रोखणार आहोत, कमी करणार आहोत. ओके, आणि 2070ला आपण नेट झिरो कार्बन इमिशन इकॉनॉमी होणार आहोत. त्याचा अर्थ काय बघा, 2070 साली किंवा त्याच्या आधी जसं ते टार्गेट फुलफिल होईल तोपर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन म्हणजे काय, तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन करता, ओके, तर तेवढंच ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन तुमच्या इकोसिस्टीमने ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. म्हणजे जे काय तुमच्याकडे जंगलं असतील, समुद्रातले फायटोप्लांक्टन्स असतील किंवा वनस्पती असतील, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज असतील, हे जे काय CO2 वगैरे शोषून घेणार आहेत ग्रीन हाऊस गॅसेस, तर हे इक्वल होईल. म्हणजे समजा तुम्ही 100 टन जर
कार्बन डायऑक्साईड इमिशन करत असाल वातावरणामध्ये, तर तुमचा प्रदेश जो आहे तो 100 टन जर कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असेल तेवढ्या कालावधीत, तर आपण नेट झिरो कार्बन इमिशन ह्या स्टेजला पोहोचलो. ओके, तर ते टार्गेट जे आहे ते इंडियानं 2070 ठेवलेलं आहे. तर हे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे एक नवीन अवॉर्ड जो आहे तो महाराष्ट्राला मिळालेला आहे. इंडियातली पहिलंच स्टेट आहे किंवा ओनली स्टेट आहे ज्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. दॅट इज इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप अवॉर्ड. तर हे बघा एक अंडर टू कोएलिजन आहे. आता हे अंडर टू काय आहे, जसं IPL मध्ये वगैरे किंवा क्रिकेटमध्ये बघा अंडर 19 अंडर 17 अशा टीम्स असतात. ओके, तर तशी ही क्लायमेट चेंजमध्ये काम करणारी टीम आहे. ऑलरेडी UNFCCC मध्ये इन जगातले जेवढ्या काय कंट्रीज आहेत, देश आहेत, त्यांना मेंबर म्हणून घेतलं जातं. पण अंडर टू कोलिशनमध्ये काय केलं केलं जातं, प्रत्येक कंट्रीमधले जे छोटे छोटे राज्य आहेत, ओके, तर त्या राज्यांना मेंबर्स म्हणून घेतलं जातं. म्हणजे हे राज्य सुद्धा क्लायमेट चेंज ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावेत असं एक ह्या स्ट्रॅटेजीनी ही अंडर टू कोएलिजन बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप अवॉर्ड मिळालेला आहे. याचा अर्थ इंडियातलं महाराष्ट्र हे जे स्टेट आहे तिथं एन्व्हायरमेंट फ्रेंडली पॉलिसीज घेतले जातात. ओके, तो आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे आयरिस इनिशिएटिव्ह. कोप 26ची झाली ग्लासगोला UNFCCC, तर त्याच्या पार्श्वभूमीवरती हे आयरिस इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं आहे. एक्झामच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, लॉंग फॉर्म लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलियंट आयलँड स्टेट्स. म्हणजे थोडक्यात काय, जे बेटवजा देश आहेत ज्यांना क्लायमेट चेंजचा सगळ्यात जास्त धोका आहे, कारण समुद्राची पातळी वाढणार आहे आणि बेटांच्या बाबतीमध्ये ही जी तुम्ही मीन सी लेवल बघितली ही अतिशय कमी असणार आहे. त्यामुळे काही मीटरनी जरी समुद्राची पाण्याची पातळी वाढली तरी हे देश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर अशा देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आयरिस ही इनिशिएटिव्ह आहे. तर हे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं. न्यूजमध्ये काय आहे, तर इंडिया त्याच्यामध्ये लिडिंगला आहे. इंडिया, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया यांनी लीड रोल घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे ग्लासगोच्या UNFCCच्या मीटिंगच्या अनुषंगानंच एक ग्रीन ग्रीडची अनाउन्समेंट झालेली आहे, ज्यालाच आपण वन सन वन वर्ल्ड आणि वन ग्रीड ओसो वॉक असं एक शॉर्ट फॉर्म वापरलं जातं, इनिशिएटिव्ह म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये इंडिया आणि UK यांनी एकत्र येऊन हे इनिशिएटिव्ह राबवलेलं आहे. इथं काय अपेक्षित आहे, जसं आपण नॅशनल ग्रीड स्थापन केलेलं आहे, भारताच्या एखाद्या भागामध्ये एनर्जीची प्रोडक्शन आहे जास्त होत आहे, तर तिथून ते जिथं कमतरता आहे तिकडे आपण आता ट्रान्सफर करू शकतो. तशाच पद्धतीनं ओव्हरऑल वर्ल्डमध्ये सगळे जे कंट्रीज आहेत ते एका ग्रीडला कनेक्ट आपण करणं इथं अपेक्षित धरलेलं आहे. त्याच्यासाठी मेजर जो एनर्जी सोर्स असेल तो रिन्युएबल सोर्स असेल, मग तो सन असेल किंवा विंड असेल. ह्याचा फायदा काय होणार आहे, जगातल्या काही भागांमध्ये नॉर्दिक कंट्रीज असतील किंवा साऊथला जे एक्स्ट्रीम साऊथला कंट्रीज आहेत जिथं सूर्यप्रकाश वर्षभर मिळत नाही, तर त्यांना आपण सोलर एनर्जी या ग्रीडच्या माध्यमातून, जे इक्वेटोरियल बेल्टला देश आहेत, जे उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल कंट्रीज आहेत जिथं सूर्यप्रकाश वर्षभर अवेलेबल आहे, तर ते ह्या कंट्रीजना आता एका ग्रीडच्या माध्यमातून एनर्जी सप्लाय करू शकतात. तर आपल्या एक्झामच्या दृष्टीनं काय लक्षात ठेवायचं आहे, ग्रीन ग्रीड असेल किंवा ओसो वॉक असेल, तर हे पूर्ण वर्ल्डमध्ये एका ग्रीडनी कनेक्शन करण्याच्या संदर्भात आहे. एवढाच विषय इथं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे मिथेन प्लेज. रिसेंटली युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटनी हे अनाऊन्स केलं होतं की युनायटेड स्टेट्स, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनी मिळून 2030 पर्यंत जे मिथेनचं इमिशन आहे ते 30% कमी करणंचं टार्गेट ठेवलेलं आहे. ओके, सो मिथेन सगळ्यांना माहीत आहे, कार्बन डायऑक्साईड नंतर सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस कॉझिंग जो गॅस आहे तो मिथेन आहे. तर मिथेनचं आपण जे हे प्रोडक्शन कमी करू शकलो 1/3, तर 2040 पर्यंत आपण जेवढं काय टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तर त्याच्यामध्ये 0.2 डिग्री सेल्सिअसमधून आपण कमी करू शकतो तो टेम्परेचर इन्क्रीज. ओके, तर याच्याशी अनुषंगाने एक ऑब्जेक्टिव्ह आहे हरितधारा. आता हे ॲग्रिकल्चर स्टुडंटना जास्त इम्पॉर्टंट आहे. ICR जे आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, त्यांनी एक असं फीड सप्लिमेंट जनावरांसाठी शोधून काढलेलं आहे, जे जनावरांना दिलं तर जनावरांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधून जे मिथेन इमिशन्स होतं, ओके, तर त्यांचं प्रमाण जे आहे ते 17 ते 20% कमी होणार आहे. तर हे फीड सप्लिमेंट आहे हरितधारा. ओके,
नेक्स्ट आहे मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन, ज्याला मी असं म्हटलं जातं. ही सुद्धा नवीन कॉन्सेप्ट आहे. जसं आपण काही वेळांपूर्वी बघितलं, IUCN ही ग्रीन लिस्ट पब्लिश करणार आहे. ओके. तशाच पद्धतीनं आपली जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आहे, त्यांनी मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ही एक कॉन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, इंडियातल्या सगळ्यात टॉपच्या 10 बेस्ट नॅशनल पार्क किंवा 5 कोस्टल पार्क्स किंवा देशातले 5 झू प्राणी संग्रहालय जे आहेत तिथं बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ऑफर केल्या जातात. अशा ठिकाणी अशा नॅशनल पार्कची किंवा झूची एक नॅशनल रँक काढली जाईल. ओके. आणि त्यांना अवॉर्ड दिलं जाईल. हे कशासाठी? साहजिकच सगळ्या प्रोटेक्टेड एरियाजमध्ये किंवा झूमध्ये बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस वापरलं जावं, एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन चांगल्या पद्धतीनं व्हावं, असं एक त्याचा हेतू आहे. तर यावर्षी पहिल्यांदा हे अनाऊन्स झालेलं आहे. तर सगळ्यात बेस्ट नॅशनल पार्क जो आहे तो रेड हिमालयन नॅशनल पार्क आहे हिमाचल प्रदेशमध्ये, आणि बेस्ट वाईल्ड लाईफ सँच्युरी जो आहे तो तीर्थन वाईल्ड लाईफ सँच्युरी, तो सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर ही दोन्ही नावं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात वर्स्ट मॅनेजमेंट जे आहे ते टर्टल वाईल्ड लाईफ सँच्युरी, जी UP मध्ये आहे, गंगा नदीच्या किनारी आहे आणि हायली पोल्युटेड एरिया आहे. तर तिथं सगळ्यात वर्स्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस चालतात, म्हणजे रँक वाईज. ओके. तर ही 3 नावं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ओके. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही साईट्स असे डिक्लेअर केलेले आहेत जे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीनं हेरिटेज ह्या कॅटेगरीमध्ये आपण टाकलेले आहेत. तशी एक साईट आहे आंबोली. तर आंबोलीमध्ये जिथं हिरण्यकेशी नदी उगम पावते, तर अशा ठिकाणी एक नवीन फ्रेश वॉटर फिश मिळालेलं आहे, ज्याचं नाव शिस्तुरा हिरण्यकेशी अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. आपले जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे साहेब, त्यांचे चिरंजीव आहेत तेजस ठाकरे. तर ते वाईल्ड लाईफ रिसर्चर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमनी तर हा नवीन स्पेसिस शोधून काढलेला आहे. तर त्या स्पेसिफिक साईटला, आंबोलीचा जो एरिया आहे त्याला आता बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट असं गव्हर्नमेंटनं नोटिफाय केलेलं आहे. त्यामुळे न्यूजमध्ये आहे. असे महाराष्ट्रामध्ये आणखीन काही कोणकोणते साईट्स आहेत बघा. तर ग्लोरी ऑफ आल्लापल्ली आहे गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये. त्यानंतर लांडोर खोरी पार्क आहे जळगावमध्ये. पुण्यातला जो गणेश खिंड एरिया आहे आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे शिवाजीनगरच्या बाजूला, तर तिथला गणेश खिंडचा एरिया जो आहे तो सुद्धा बायोडायव्हर्सिटी हेरिटेज पार्कमध्ये येतो. आणि त्यानंतर सिंधुदुर्गमध्येच मायरिस्टिका स्वॅम्प जे आहे, एक वॉटरलॉग्ड कंडिशन असणारी प्रदेश आहे स्वॅम्प, तर त्याला सुद्धा आपण बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर हे 4 आणि आंबोली 5 अशा पद्धतीने 5 बायोडायव्हर्सिटी साईट्स आहेत. ओके. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट नुकताच पब्लिश झालेला आहे. तर ती पब्लिश कोण करतं, तर बघा स्विस ऑर्गनायझेशन आहे IQ एअर म्हणून. ओके. तर त्यानुसार ह्या रिपोर्टनुसार जगातले सगळ्यात टॉपचे जे 30 मोस्ट पोल्युटेड सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये 22 सिटीज हे इंडियामधले आहेत. म्हणजे किती अलार्मिंग सिच्युएशन आहे आपल्याकडं एअर पोल्युशनच्या दृष्टीनं हे आपल्याला लक्षात येईल. जर आपण वर्ल्ड कॅपिटल वाईज गेलो, जेवढ्या काही जगातल्या राजधानींची शहरं आहेत, तर त्यामध्ये सुद्धा आपण टॉपला आहोत. दिल्ली सगळ्यात मोस्ट वर्ल्ड कॅपिटल सिटी पोल्युटेड समजली जाते. ओके. त्याच्यानंतर ढाका आहे आणि थर्डला उलन जे आहे मंगोलियामधली कॅपिटल आहे. असे हे 3 रँक लक्षात ठेवा. जर आपण कंट्री वाईज गेलो तर सगळ्यात मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री जी आहे ती बांगलादेश आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि थर्डला आपण आहोत. ओके. जर आपण फक्त सिटी वाईज जर कन्सिडर केलं तर इथं सुद्धा सगळ्यात टॉपला जे आहे ते होतान सिटी आहे चायनाला. आणि सेकंड नंबरची जी आहे ती गाझियाबाद जे शहर आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर ती जगातली सेकंड नंबरची प्रदूषित शहर आहे. इथं कन्फ्यूज करू नका. दिल्ली हे कॅपिटलमध्ये फर्स्ट रँकला आहे. जगातले जेवढे राजधान्यांचे शहर आहेत त्या कॅपिटलमध्ये फर्स्ट रँकला आहे. गाझियाबाद हे ओव्हरऑल सिटीमध्ये, त्यामध्ये दिल्ली पण आलं, सगळे सिटीज आले, त्यामध्ये सेकंड नंबरला आहे. फर्स्टला होतान आहे. सगळ्यात लिस्ट पोल्युटेड कंट्रीज कुठल्या आहेत? ह्या अशा कंट्री आहेत ते मोस्टली आयलँड कंट्रीज आहेत. पोर्टोरिको किंवा न्यू कॅलेडोनिया, US व्हर्जिन आयलँड्स हे छोट्या छोट्या आयलँड कंट्रीज आहेत जे लिस्ट पोल्युटेड कॅटेगरीमध्ये आपण टाकलेलं आहे. ओके. तर आपल्या दृष्टीनं काय महत्त्वाचं, 30 पैकी 22 इंडियन सिटीज आहेत. वर्ल्ड कॅपिटलमध्ये दिल्ली फर्स्टला आहे. वर्ल्ड कंट्रीमध्ये आपण थर्डला आहोत. पहिला बांगलादेश आहे.
वर्ल्ड सिटीमध्ये पहिलं होताना आहे आणि सेकंड गाझियाबाद आहे. ओके. नेक्स्ट आहे ब्ल्यू फ्लॅग बीचेस. आता ब्ल्यू फ्लॅग ही कॉन्सेप्ट काय आहे बघा. जे काय आपल्याकडे बीचेस आहेत वर्ल्ड ओव्हरमध्ये, तिथं आता टुरिझम ॲक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणावरती चालते. तिथं मग एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन पण खूप जास्त होतं. तिथल्या इकोसिस्टीमवरती या ओव्हर टुरिझमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय. तर इथं ही कॉन्सेप्ट आलेली आहे ब्ल्यू फ्लॅग. म्हणजे बीचेसमध्ये टुरिझम ॲक्टिव्हिटी राबवताना मॅक्झिमम एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आपण मेजर जर घेऊ शकलो, तर त्याला आपण ब्ल्यू फ्लॅग स्टेटस दिलं जातं. याच्यामध्ये मग टुरिझमचे पण काही अँगल्स आहेत. टुरिस्टना स्वच्छ पाणी अवेलेबल करून देणं किंवा बाकीच्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं, तर ह्या सगळ्या ब्ल्यू फ्लॅगमध्ये येतात. ओके. तर हे सर्टिफिकेशन कोण देतं? तर फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्कमधली ही NGO आहे. तर आतापर्यंत इंडियामध्ये जवळजवळ 10 बीचेसना परवानगी म्हणजे ब्ल्यू फ्लॅग हे टॅग मिळालेला आहे. ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर एक जस्ट तुम्ही हे जे बीचेस आहेत ते वाचून घ्या. याच्यातले जे फेमस आहे ते तुम्हाला लक्षात राहतील. बाकी फक्त एकदा नजर टाकून घ्या. म्हणजे सगळेच तुम्हाला पाठच झाले पाहिजेत असं नाही. पण ऑप्शन जर विचारले तर तुम्ही जर वाचलं असेल तर ते आपल्याला रिकॉल होतं. ओके. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय, तर महाराष्ट्रातल्या अजूनही एकाही बीचला ब्ल्यू फ्लॅगचं स्टेटस नाही आहे. ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता काही शॉर्ट नोट्स बघूया. वन लाइनर क्वेश्चन त्याच्यावरती येऊ शकतात. IMD जे आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर यांनी जे क्लायमेट हॅझार्ड्स आहेत किंवा व्हल्नरेबिलिटी मॅप जो आहे तो इंडियासाठी पब्लिश केलेला आहे. म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं क्लायमेट हॅझार्ड्स होऊ शकतं किंवा त्याची इंटेन्सिटी काय असेल, अशा पद्धतीने हे मॅपिंग केलेलं आहे. हे फर्स्ट टाइम झालेलं आहे. दुसरा याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आहे. लिमा जी कॅपिटल सिटी आहे पेरू ह्या कंट्रीची. ओके. तर इथं पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी डिक्लेअर केली गेली लिमा या शहरामध्ये, कारण त्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती ऑइल स्पिल झालं होतं. तर त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे अमृत. आता हे एक वेब पोर्टल आहे नीती आयोगाने आणि युनायटेड किंगडम यांनी एकत्र येऊन बनवलेलं आहे. तर अमृत हे कशासाठी आहे, तुम्हाला याच्यात क्वेश्चन काय विचारलं जाईल, तर अमृत इज रिलेटेड टू, तर एवढंच लक्षात ठेवा. जेवढा काय आता मोबिलिटी येणार आहे, जेवढं काय इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आपलं गव्हर्नमेंट प्रमोट करते, तर ते सुखकर व्हावं, त्याचं रजिस्ट्रेशन आणि बाकीच्या गोष्टी वगैरे, तर त्यासाठी एक सेपरेट अमृत पोर्टल आपण लॉन्च करतोय. त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, तर ॲक्सिलरेटेड मोबिलिटी रिव्होल्युशन फॉर इंडियाज ट्रान्सपोर्टेशन. ओके. सो इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच्या संदर्भात अमृत आहे, वेब पोर्टल आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट आहे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. आता लास्ट इयरला पहिल्यांदा इंडियातली हैदराबाद सिटी जी आहे ती ट्री सिटी म्हणून ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ह्या लिस्टमध्ये इन्क्लूड केली गेली. ओके. तर आता रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये मुंबई सिटीसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळे आता 2 सिटीज आहेत. आता मुंबई सिटी रिसेंटली झालेली आहे. मे बी पेपर सेट आधी झालेला असल्यामुळं हे मुंबईचा उल्लेख नसेल. जर विचारला याच्यावरती तर हैदराबाद ही पहिली सिटी आहे, लक्षात ठेवा. ओके. तर हे कोण डिक्लेअर करतं, तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन प्लस एक आर्बोर डे फाउंडेशन नावाचे एक NGO आहे. तर त्यांनी कोलॅबोरेशनमध्ये ट्री सिटीज डिक्लेअर करतात दरवर्षी. ओके. त्यानंतर महाराष्ट्रातली न्यूज आहे. महाराष्ट्रामध्ये जे काय महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ॲक्ट जे आहे 1975चा, तर त्यामध्ये अमेंडमेंट करण्याचं सरकारनं प्रस्ताव ठेवलेला आहे. तर कशासाठी, तर एक नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे, हेरिटेज ट्री. ज्या लोकेशनमध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वयाची झाडे आहेत, ओके, तर अशा वृक्षांना हेरिटेज ट्री म्हणून एक स्टेटस दिला जाईल. त्याच्यामुळे काय होईल, एक सिम्बॉलिक महत्त्व आहे. हेरिटेज ट्री जर आपण स्टेटस दिलं तर त्याचं कॉन्झर्वेशन करण्याकडं सगळ्या अथॉरिटीचा किंवा लोकांचं कल राहील. ओके. त्यामुळं इथं आपल्या एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचं, हेरिटेज ट्री 50 वर्षापेक्षा जास्त वय असणारं झाड. ओके. त्यानंतर नेक्स्ट न्यूजमध्ये एक आहे गोल्डन राईस. आता गोल्डन राईसला फिलिपाईन्सनं जगामध्ये पहिली कंट्री ठरली ही जिने गोल्डन राईसला मान्यता दिलेलं आहे. गोल्डन राईस काय आहे, तर हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. ओके. त्याच्या जीन्समध्ये चेंजेस केलेले आहेत. कशासाठी चेंजेस केलेले आहेत, तर जे काय राईस असतो, भात असतो, तो जनरली व्हिटॅमिन ए डेफिशियंट असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण खूप कमी असतं. मग असं वर्ल्डमध्ये खूप प्रमाण जास्त आहे जिथं व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळं आंधळेपणा किंवा ब्लाइंडनेस चं प्रमाण खूप जास्त आहे.
तर आता राईस हे खूप मेजर पोल्युशनचं खाद्य आहे पॉप्युलेशनचं. ओके. तर याच्यामध्ये थीम अशी होती की जर आपण राईसमध्ये व्हिटॅमिन एचं कंटेंट जर वाढवलं तर जे काही व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीमुळं आंधळेपणाचं प्रमाण जगामध्ये जास्त आहे ते आपण थांबवू शकतो. ओके. तर जे गोल्डन राईस आहे ते बीटा कॅरोटीनचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. आता बीटा कॅरोटीन काय आहे, तर हे प्रिकर्सर आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बीटा कॅरोटीन आपण ज्यावेळी या फूडच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाईल तर आपल्या शरीरामध्ये डायजेशनमध्ये ह्या बीटा कॅरोटीनचं कन्व्हर्जन व्हिटॅमिन ए मध्ये केलं जातं. ओके. सो दॅट इज हायली एनरिचिंग इन बीटा कॅरोटीन. तर त्याला गोल्डन राईस म्हटलं जातं. एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचं, गोल्डन राईस इज रिलेटेड टू दॅट इज जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप. त्यानंतर व्हिटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन एनरिच्ड राईस आहे. आणि फिलिपाईन्सची पहिली कंट्री आहे ज्यांनी कल्टिवेशनला मान्यता दिलेली आहे. आपल्या इंडियामध्ये कुठल्या जेनेटिक मॉडिफाईड क्रॉपला मान्यता आहे, तर फक्त कॉटनला मान्यता आहे, ज्याला आपण बीटी कॉटन म्हणतो. ओके. बाकी कोणत्याही क्रॉपला अजूनही मान्यता मिळालेली नाही. ओके. नेक्स्ट आहे मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व. आपण ऑलरेडी एन्व्हायरमेंटमध्ये बघितलेलं आहे. तर ह्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण बायोस्फिअर रिझर्व स्थापन करतो. ओके. तर ह्याची एस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 1971ला झाली होती, म्हणजे आता बरोबर 50 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. इंडियातलं पहिलं बायोस्फिअर रिझर्व कुठं होतं, तर निलगिरीला होतं. ओके. आतापर्यंत इंडियामध्ये 12 बायोस्फिअर रिझर्व आहेत. ओके. नेक्स्ट बघा, आपलं जे इंडियातलं पहिलं पॉलिनेटर पार्क जे आहे ते उत्तराखंडमध्ये हल्द्वानी ह्या नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये हल्द्वानी ह्या लोकेशनला एस्टॅब्लिश झालेलं आहे. सिंपल वन लाईनर आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढची न्यूज बघा, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये तर कोळी किडा जो असतो त्याची एक वेगळी प्रजाती सापडलेली आहे. त्याचं नाव इसियस तुकारामी असं ठेवलेलं आहे. आता हे तुकारामी काय आहे, तर 26/11ला जे आपल्या मुंबईवरती हल्ला झाला होता, तर त्याच्यामध्ये तुकाराम मुंबळे जे इन्स्पेक्टर शहीद झाले होते, तर त्यांच्या नावाच्या प्रित्यर्थ त्या कोळीकिड्याची जी प्रजाती नवीन सापडलेली आहे त्याला त्याला नाव दिलेलं आहे. नाव आहे आयसिस तुकारामी. ओके. तर ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये ही प्रजाती सापडलेली आहे, त्यामुळे न्यूजमध्ये आहे. तर हे करंट अफेअर्सचे एवढे क्वेश्चन्स होते. मला ह्याच्यातले जेवढे महत्त्वाचे वाटतात तेवढेच इन्क्लूड केलेले आहेत. याच्यावरची जे ही जी PPT आहे तर ती मी शेअर करतोय. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला हे बघू शकता. ओके. थँक्यू.